इकडे लक्ष द्या सर्वांनी. ही पुंडलिकाला दिलेली मीठ आहे. मिठेवर देव उभे आहे. मुक्तिकेशी नावाची एक दासी होती. तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता. जेव्हा ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्यापेक्षा नाव उतरून घेतलेले. जेव्हा तिने आपले हात देवाच्या पायावर टेकवले तेव्हा ही पोटुटलेली जागा आहे. ही कृष्णावतारात गोकुळात फुले राखायची काठी आहे. हा पितांबरचा स्तोभ आहे. हा वास्तव्याचा कतोड आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे. उजव्या हातात कमळ पुष्प आहे. ही ब्रह्मदेवाने जन्म घेतलेली जागा आहे. हे अर्धांगिनी ऋषीनिवासाचं स्थान आहे. हे मृगांचन आहे. हा कौस्तुभमणी आहे. हे मकराकार कुंड आहे आणि शिवाकार मस्तक आहे.